दादर सागरी पोलीस स्टेशन मध्ये बंदूक साफ करताना अचानक गोळी सुटल्यानं पायाला लागली गोळी। सदर महिला कर्मचारी पेण येथील हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल। पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस स्टेशन मधील महिला कर्मचारी बंदूक साफ करताना अचानक गोळी सुटल्यानं जखमी झाली आहे। पोलीस स्टेशन मध्ये बंदूक साफ करत असताना पायाला गोळी लागल्याने नूतन लाड या जखमी झाल्या आहेत। त्यांना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालय पेण इथे दाखल करण्यात आलंय। सविस्तर घटना अशी की दादर सागरी पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस कर्मचारी नूतन रामचंद्र लाड या पोलीस स्टेशन मध्येच बंदूक साफ करत असताना अचानक बंदुकीची गोळी सुटली। सदर गोळी ही नूतन लाड यांच्या पायाला घासून गेल्यानं त्या जखमी झाल्या। त्यांना लगेच पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र नंतर त्यांना अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलंय। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय। सदर घटना घडल्याचं समजताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोमटे, दादर सागरी प्रभारी अधिकारी नागेश कदम आदींनी तात्काळ भेट दिली। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटन वर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।